नमस्कार, अभिलाषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे तोंडाची चव वाढवणारी आणि अगदी झटपट तयार होणारी 3 ते 4 दिवस आरामात टिकणारी भरली मिरची कशी करायची ते आज आपण बघणार आहे. तर ही मिरची आहे ना, तुम्ही वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता. डब्यात किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. आरामात 3 ते 4 दिवस ही मिरची खराब होत नाही. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भरली मिरची करण्यासाठी आपल्याला आहे ना अशा प्रकारच्या जाड मिरच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यामध्ये मसाला जास्त बसतो. तर इथे मी ह्या अर्धा किलो मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर मिरचीला आहे ना बरोबर मधोमध आहे ना असा कट मारून घ्यायचा आहे. अगदी देठापासून टोकापर्यंत आपल्याला कट मारायचा आहे. मिरचीमधील बिया जर आवडत नसतील ना, काढल्या तरी चालणार आहेत आणि नाहीच काढल्या तरी चालणार आहेत, कारण का ह्या मिरच्या आहेत ना चवीला फारशा तिखट नसतात, त्यामुळे बिया नाही काढल्या तरी चालणार आहेत. सेम पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्यांना असाच कट मारून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या सगळ्या मिरच्यांना कट मारून झालेला आहे. आता मिरचीसाठी लागणारा आहे ना आपल्याला मसाला बनवायचा, तो तयार करून घेऊया. तर इथे मी सुके खोबरे घेतलेले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस आहेत ना आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर बघा इथं आपले ना सरभरीत असे वाटण तयार झालेले आहे. तर आता आपण बेसन भाजून घेऊया. इथे 2 मोठे चमचे मी बेसन घेतलेले आहे. सुरुवातीला कोरडेच भाजून घेणार आहे आणि एक 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल घालून हे बेसन पुन्हा 2 ते 3 मिनिट छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, आपल्या मसाल्याला आहे ना छान बाइंडिंग येतं आणि मसाला असा चिकट सुद्धा होत नाही. बेसन कच्चं असले ना की आपला मसाला असा आहे ना चिकट चिकट होतो. तर इथं आपलं छान बेसन भाजून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हा तयार केलेला आपण जे आलं लसूणचं वाटण आहे ते घेऊयात. 3 चमचे मी छोटे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. एक मोठा चमचा दही घेतलेला आहे. घरचा काळा मसाला, मीठ, हळद, गरम मसाला, धने पावडर घालून सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला छान असा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. तर इथं आपल्या मिरचीसाठी लागणारा इथे आहे ना आपला मसाला तयार झालेला आहे. तर हा मसाला आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया. मसाला भरताना आहे ना अगदी देठापासून टोकापर्यंत आपल्याला घट्ट आणि भरपूर असा आपल्याला त्यामध्ये मसाला दाबून दाबून भरायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा मसाला आपल्याला भरपूर भरून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. तर हा मसाला आहे ना तुम्ही अनेक प्रकारच्या भरलेल्या भाज्यांसाठी वापरू शकता. जसे की भरलेलं वांग करायचं आहे, भरलेली कारल्याची भाजी करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता. जर इथे तुम्ही दह्याऐवजी आमचूर पावडर वगैरे जरी वापरली ना तरी चालणार आहे. छान अशी चटपटीत अशी चव मसाल्याला येते. तर इथे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. ते आता आपण फ्राय करून घेऊयात. तर मी पॅनमध्ये नाही का पाऊण चमचा पळी तेल घातलेलं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना तळून घ्यायच्या आहेत. साधारण 1.5-2 मिनिट झालं की ह्या मिरच्या आपल्याला पलटी करायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत. आणि सतत 1 ते 2 मिनिटाला आहे ना आपल्याला ह्या मिरच्या हलवायच्या आहेत आणि सगळीकडून व्यवस्थित व्यवस्थित परतल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला त्या हलवायच्या आहेत. तर इथे छान अशा मिरच्या सगळीकडून छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत किंवा परतल्या गेलेल्या आहेत. तर इथे आपली मिरचीची एक बॅच तयार झाली आहे. दुसरी बॅच पण सेम पद्धतीने आपल्याला अशीच करून घ्यायची आहे. आणि मिरची करण्यासाठी आहे ना शक्यतो आहे ना पसरट प्रकारचा तवा किंवा पॅन घ्यायचा आहे, जेणेकरून एक सोबत आपल्या भरपूर मिरच्या अशा आहे ना तयार होऊ शकतात. तर आपल्या इथं भरलेली मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.